शतकानुशतके साचून राहिलाय मानवी भेदाचा काळाकुट्ट डोह. शतकानुशतके साचून राहिलाय मानवी भेदाचा काळाकुट्ट डोह. जगण्याच्या प्रत्येक सांदीकोपऱ्यात साचल्या सुस्तावल्या अंधाराच्या डोळ्याला डोळा भिडवत. धरता यायला हवा हात निसंदिग्ध मानवी प्रकाशाचं. पार करता यायला हवे जाती धर्माच्या प्रश्नांचे कुटील कुंपण. चेहरा नसलेल्या उन्मत्त झुंडी निर्दयपणे चढवू पाहतील तुम्हाला सुळावर. भीतीने हातपाय गोठले जरी तरीही अंधारलेल्या जगाचे दरवाजे किलकिले करता यायला हवेत शेवटच्या क्षणीसुद्धा. इतिहासाच्या सोयीस्कर खिडक्या उघडून टाकतील ते अस्मितेची ठिणगी. इतिहासाच्या सोयीस्कर खिडक्या उघडून टाकतील ते अस्मितेची ठिणगी. वणव्यात होरपळत उद्ध्वस्त होईल ईश्वर, अल्लाह, बुद्ध, येशूची करुणा. नव्याने मांडामांड करायला हवी आपल्याला. जळत्या समाजमनाची करायला हवी मशागत. उगवून बाहेर काढता येईल माणूसपण. उगवून बाहेर काढता येईल माणूसपण. आशेने करायला हवी नांगरणी. रुजवायला हवी परत एकदा माणसांची नाळ इथल्या मातीशी, पाण्याशी. जोडायला हवी माथ्यावरील आभाळाशी. माणसांच्या पुढील पिढ्यानपिढ्यांसाठी. कशासाठी? माणसांच्या पुढील पिढ्यानपिढ्यांसाठी. राखायला हवी निजखून माणसातल्या माणसाची. त्यासाठी उद्ध्वस्त करायला हवेत. कवयित्रीचा विद्रोह काय आहे? त्यासाठी उद्ध्वस्त करायला हवेत माणूसपणाचा गळा घोटणारे अस्मितेचे क्रूर देव्हारे. त्यासाठी उद्ध्वस्त करायला हवेत माणूसपणाचा गळा घोटणारे अस्मितेचे क्रूर देव्हारे. अस्मितेचे क्रूर देव्हारे. राखायला हवी निजखून या कणकवली येथील कवयित्री सरिता पवार यांच्या काव्यसंग्रहातली ही कविता शब्दामधून विद्रोह मांडते, पण त्याचबरोबर आजच्या समाजमनाची व्यथा आणि अवस्थाही सांगते. असा हा अर्थपूर्ण कविता संग्रह आपल्या प्रत्येकाच्या संग्रही आणि वाचनामध्ये नक्की असायला हवा.